वैष्णवी हगवणेंचं 9 महिन्यांचं बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द. बाणेर हायवेजवळ अज्ञातानं बाळ सोपवल्याची कसपटे कुटुंबियांची माहिती. अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाचं फोनवरून सांत्वन. लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं. वैष्णवीला न्याय देण्याचं अजित पवारांचं आश्वासन. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेला तातडीनं अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे फरार. नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे. हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप. शशांकलाच सासरच्यांकडून महागड्या वस्तू हव्या होत्या. हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा आरोप. तर सासूनं वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचाही दावा. झुडपी जमीन ही वनजमीन म्हणून गृहीत धरली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. जमीन वळीत करण्याचा फॉर्म्युला सरकारनं ठरवण्याचे निर्देश. मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयाचं स्वागत. पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्राच्या कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ. तर ज्योतीच्या मुंबई वारीची सध्या चौकशी सुरू. राज्यामध्ये पुढचे 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार. हवामान विभागाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.